विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। महानगरपालिका अंतर्गत भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून इथे फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय असणार आहे, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, अर्ज शुल्क किती असणार आहे, वेतन किती असणार आहे, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, महानगरपालिका अंतर्गत भरती निघालेली आहे। 2026ची ही भरती आहे। जागा इथे 222 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे। वेतन तुम्हाला इथे 19,900 ते 1,22,800 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज पद्धती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचा आहे। महाराष्ट्रात ही जॉब असणार आहे। सरकारी नोकरी आहे। सरकारी नोकरीची मोठी संधी आहे, तर तुम्ही इथे नक्की अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर डिटेल माहिती इथे पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल। आणि PDF हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि संपूर्ण माहिती सविस्तर इथे पाहू शकता। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तुमच्यासाठी चांगली खुशखबर आहे। 222 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे। मनपाची ही जाहिरात आहे, तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। रोगपाल, अग्निशामक आणि इत्यादी पदासाठी इथे भरती होणार आहे। तर आपण पुढे पाहणार आहोत। 222 जागा इथे असणार आहेत। 18 मार्च 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। खुला प्रवर्गासाठी 900 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी इथे 1000 रुपये अर्ज शुल्क असणार आहे। 20 ते 28 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला इथे 19,900 ते 1,22,800 पर्यंत तुम्हाला इथे मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर हे नोकरीचे ठिकाण असणार आहे। अधिकृत वेबसाईटसुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये पाहू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अधिकृत वेबसाईटसुद्धा मिळेल। त्यानंतर अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायची आहे। निवड प्रक्रिया ही सरळ सेवा अंतर्गत होणार आहे। शैक्षणिक पात्रता जर तुम्ही 10वी आणि 12वी प्लस पदवी पास असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण PDF नोटिफिकेशनमध्ये संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। काय एज्युकेशन लागणार आहे डिटेलमध्ये पोस्टनुसार पाहूया। छत्रपती संभाजीनगर अंतर्गत ही भरती निघालेली आहे। इथे जाहिरात बघा, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क पदासाठी इथे भरती होणार आहे। ही भरती सरळ सेवेने खालील रिक्त पदे भरण्यासाठी इथे निघालेली आहे। शैक्षणिक अर्हता व इतर बाबीची पूर्तता करण्यासाठी या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता। या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचा आहे। बघा, पदाबद्दल इथे संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे, ते आपण पाहूया। पदाचे नाव काय आहे, सेवा संवर्ग, वेतन आणि भरावयाची एकूण पदे अशी आपण संपूर्ण इथे माहिती पाहणार आहोत। अभियांत्रिका सेवा गट क कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांच्यासाठी S14 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। 38,600 ते 1,22,800 पर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। भरावयाची पदे किती आहेत, 32 पदासाठी इथे भरती निघालेली आहे। अग्निशामक सेवा गट क उप अग्निशामक केंद्र अधिकारी यांच्यासाठी इथे S10 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। 29,200 ते 92,300 पर्यंत तुम्हाला वेतन इथे मिळणार आहे आणि इथे 4 जागा आहेत। त्यानंतर तिसरं पोस्ट आहे सुरक्षा सेवा गट क सहाय्यक सुरक्षा अधिकारी S10 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। 29,200 ते 92,300 पर्यंत इथे सॅलरी मिळणार आहे। 1 जागा आहे। तांत्रिक सेवा गट क स्थापत्य अभियांत्रिका सहाय्यक अधिकृत बांधकाम अतिक्रमण यांच्यासाठी S10 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। 29,200 ते 92,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। 24 जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्यानंतर सार्वजनिक आरोग्य सेवा गट क स्वच्छता निरीक्षक यांच्यासाठी S10 29,200 ते 92,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। 12 इथे जागा आहेत। पशुवैद्यकीय सेवा गट क पशुधन प्रवेशक यांच्यासाठी S8 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। 25,500 ते 81,100 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि 7 जागा इथे आहेत। त्यानंतर अग्निशामक सेवा गट क चालक
यंत्रचालक, ड्रायव्हर, ऑपरेटर यांच्यासाठी S8ची सॅलरी मिळणार आहे. 25,500 ते 81,100 रुपये तुम्हाला इथे सॅलरी असणार आहे. 15 जागा इथे आहेत. सार्वजनिक आरोग्य सेवा घटक, उद्यान सहाय्यक, कृषी सहाय्यक यांच्यासाठी S7ची तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. 21,700 ते 69,100 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि 6 जागा आहेत. तांत्रिक सेवा घटक, अनुरेखक यांच्यासाठी S7 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. 21,700 ते 69,100 इथे तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. 9 जागा इथे आहेत. अग्निशामक सेवा गट क, अग्निशामक S6 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. 19,900 ते 63,200 इथे तुम्हाला सॅलरी मिळणार आहे आणि 100 जागा इथे आहेत. लेखापरीक्षण सेवा गट क यांच्यासाठी तुम्हाला रोखापाल S6 सॅलरी मिळणार आहे. 19,900 ते 63,200 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. 12 जागा तुम्हाला इथे असणार आहेत. इथे टाईम टेबल दिलेला आहे. ऑनलाईन अर्जाची परीक्षेचे वेळापत्रक आहे ते आपण पाहूया. ऑनलाईन तुम्हाला अर्ज सादर करण्याचे बघा 17/2/2026 ते 18/3/2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. 18/3/2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 18/3/2026 म्हणजे 18 मार्च 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. तुम्हाला परीक्षेचे वेळापत्रक कधी मिळणार आहे? परीक्षेच्या 7 दिवस आधी तुम्हाला वेळापत्रक भेटेल. ऑनलाईन परीक्षेचा दिनांक तुम्हाला या संकेतस्थळावर, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला जाहीर करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत समस्या असतील त्यामध्ये तुम्ही हेल्प मागण्यासाठी या वेबसाईटवरती किंवा ह्या हेल्पलाईन नंबरवरून तुम्ही इथे हेल्प मागू शकता. बघा, तुम्हाला परीक्षेचा दिनांक, वेळ, केंद्र आणि प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदल किंवा काही तुमची जर चेंजेस झाले असेल तर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाऊ शकते. बघा, परीक्षा शुल्क तुम्हाला खुला प्रवर्गासाठी 1,000 रुपये आणि अनाथ आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रुपये इथे अर्ज शुल्क असणार आहे. माजी सैनिक यांच्यासाठी शुल्क माफ राहणार आहे. फक्त ऑनलाईन पद्धतीने तुम्ही इथे परीक्षा शुल्क भरावायचं आहे. उमेदवारांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करावयाचे असल्यास अशा पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करणे गरजेचं आहे आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क इथे तुम्हाला भरायचे आहे. बघा, तुम्ही इथे वेगवेगळ्या पदासाठी अर्ज करू शकता, पण तुम्हाला परीक्षा शुल्क वेगळी भरणे इथे गरजेचं आहे. आणि जी परीक्षा शुल्क आहे ती नॉन रिफंडेबल आहे. ऑनलाईन शुल्क तुम्हाला इथे भरायचं आहे आणि तुमची जर परीक्षा किंवा उमेदवारांनी कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगिती किंवा रह झाल्यास तुमची परीक्षा शुल्क तुम्हाला परत इथे मिळणार नाही असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी किंवा तपशील ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संभाजीनगर महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला इथे भेट द्यायची आहे. बघा, इथे अधिकृत वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटवरती भेट देऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती इथे पाहू शकता. त्यानंतर बघा, रिक्त पदाची तपशील इथे दिलेला आहे. कुठल्या पदासाठी किती जागा आहेत ही तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे. तुम्हाला इथे पदाची अर्हता व पात्रतासुद्धा दिलेली आहे. इथे 32 जागा आहेत. कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांच्यासाठी 32 जागा आहेत आणि इथे त्यांच्यासाठी काय एज्युकेशन लागणार आहे ते पाहूया. मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिका शाखेतील पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. अग्निशामक केंद्र यांच्यासाठी बघा, तुम्हाला 29,200 ते 92,300 पर्यंत सॅलरी मिळणार आहे. 4 जागा आहेत आणि इथे एज्युकेशन तुम्हाला काय लागणार आहे? मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि तुम्हाला स्टेशन ऑफिसर, इन्स्ट्रक्टर पाठ्यक्रम किंवा अग्निशामक अभियांत्रिकामधील प्रगत पदविका उत्तीर्ण असावा किंवा राष्ट्रीय राज्य अग्निशामक सेवा अकादमी महाराष्ट्र शासन यांचा 1 वर्षाचा कालावधीमध्ये जर त्यांचा तुम्ही डिप्लोमा पास असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता असे तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्ही इथं शारीरिक
शारीरिक पात्रतासुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचं आहे आणि शारीरिक पात्रतासुद्धा इथे तुम्हाला लागणार आहे. उंची 165 सेंटीमीटर, महिला उमेदवारांची उंची 157 सेंटीमीटर, छाती साधारण 81 सेंटीमीटर, फुगवून 86 सेंटीमीटर असणे गरजेचं आहे. महिलांसाठी इथे लागू नाही आहे. वजन 50 किलोग्राम असेल आणि महिलांसाठी 46 किलोग्राम असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. दृष्टी चांगली असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. वयोमर्यादा 40 वर्षापेक्षा जास्त नसू नये तर तुम्ही अग्निशामक या पदासाठी अर्ज करू शकता. सहाय्यक सुरक्षा अधिकारी यांच्यासाठी बघा किती जागा आहेत. 1 जागा आहे. तुम्हाला इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवी पास असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. लष्कर, निमलष्करी दलातील किंवा तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव असेल तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता. शारीरिक पात्रतासुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. उंची 165 सेंटीमीटर, महिलांसाठी 157 सेंटीमीटर, छाती 81 सेंटीमीटर आणि महिलांसाठी इथे नाही आहे, लागू नाही आहे. वजन 50 किलोग्राम आणि महिलांसाठी 46 किलोग्राम असणं गरजेचं आहे. दृष्टी चांगला असणं गरजेचं आहे. मराठी भाषेचं ज्ञानसुद्धा इथे असणं गरजेचं आहे. स्थापत्य अभियांत्रिका सहाय्यक यांच्यासाठी बघा तुम्हाला 24 जागा आहेत. पदाची अर्हता बघा, सिव्हिल अभियांत्रिकी शाखेतील पदवी, शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य अभियांत्रिका सहाय्यक पाठ्यक्रम उत्तीर्ण, मराठी भाषेचे ज्ञान इथे असणं गरजेचं आहे. स्वच्छता निरीक्षक गट क यांच्यासाठी सुद्धा इथे पद आहेत. 12 जागा आहेत. त्यामध्ये तुम्हाला इथे कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी, स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. मराठी भाषेचं ज्ञान असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. पशुवर्धन परीक्षक यांच्यासाठी बघा तुम्हाला इथे 7 जागा आहेत. एज्युकेशन क्वालिफिकेशन इथे तुम्हाला काय लागणार आहे, महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण यांच्यातून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र HSC उत्तीर्ण असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातील पशुवैद्यनाची पदवी का उत्तीर्ण असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव असेल तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि मराठी भाषेचं ज्ञानसुद्धा असणं गरजेचं आहे. चालक, यंत्रचालक, ड्रायव्हर, ऑपरेटर यांच्यासाठी बघा 15 जागा आहेत. यांच्यासाठी तुम्हाला एज्युकेशन इथे काय लागणार आहे, तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि 6 महिने कालावधीमध्ये ॲडव्हान्स कोर्स म्हणजेच कसे अग्निशामक प्रशिक्षण घेतला असेल, जड वाहन परवाना असेल, 3 वर्षाचा अनुभव असेल आणि मराठी भाषेचे ज्ञान असेल तर तुम्ही ते अर्ज करू शकता. शारीरिक पात्रतासुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे, ते सुद्धा असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. उद्यान सहाय्यक यांच्यासाठी सुद्धा इथे 6 पदासाठी इथे भरती होत आहे. त्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची BSc पदवी पास असाल, त्यामध्ये ॲग्रिकल्चर, बॉटनी, फॉरेन्सिक पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्राची पदवी असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि तुम्हाला इथे 3 वर्षाचा अनुभव असेल, मराठी भाषेचे ज्ञान असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. अनुरेखक यासाठी सुद्धा इथे 9 जागांसाठी इथे भरती होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची तुम्ही 10वी पास असाल आणि आरेखन यांचा अभ्यासक्रम किंवा प्रमाणपत्र असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर अग्निशामक यांच्यासाठी सुद्धा इथे 100 जागांसाठी इथे भरती होणार आहे. तुम्ही त्याचे विश्लेषण पाहू शकता. तुम्हाला इथे एज्युकेशन काय लागणार आहे, तुम्ही 10वी पास असणं उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि तुम्ही 6 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम ॲडव्हान्स कोर्स पूर्ण केला असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्यानंतर माजी सैनिक यांच्यासाठी 12 ते 30 दिवसाचा प्रशिक्षण प्रमाणपत्र असेल, 6 महिन्याचे प्रशिक्षण असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचं आहे. शारीरिक पात्रतासुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. रोगपाल यांच्यासाठी बघा 12 जागा आहेत. तुम्हाला इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी, मराठी टंकलेखक
मराठी टंकलेखक 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टंकलेखक 40 शब्द प्रति मिनिट असेल आणि संगणकाचे प्रमाणपत्र असेल आणि मराठी भाषा तुम्हाला येत असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. सर्वसाधारण सूचना तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर तुम्ही व्हॅलिड देणे गरजेचं आहे. तुम्ही कुठल्या राखीव प्रवर्गातून येतात ते त्याच्यातून तुम्ही इथे अर्ज करू शकतात. अशा पद्धतीची संपूर्ण इथे माहिती दिलेली आहे. कमीत कमी तुम्ही 18 आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज भरू शकता. बघा तुम्हाला इथे आरक्षणसुद्धा लागू असणार आहे. ही पूर्ण माहिती इथे निवड प्रक्रिया ही तुमची कशी केली जाणार आहे याबद्दलसुद्धा इथे माहिती तुम्हाला दिलेली आहे. तुमची इथे एक्झाम होणार आहे, सरळ सेवा अंतर्गत भरती होणार आहे. त्यानुसार तुमची इथे निवड केली जाणार आहे. तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने भरायचे याबद्दलसुद्धा इथे माहिती दिलेली आहे. तर तुम्ही ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करा. परीक्षा बघा कशा पद्धतीने घेतली जाणार आहे. 200 गुणाची इथे परीक्षा राहणार आहे. त्यामध्ये शारीरिक आणि मैदानी चाचणीसाठी 100 गुण इथे असणार आहेत. आणि त्यामध्ये तुम्हाला काय असणं गरजेचं आहे किंवा कुठले विषय असणार आहेत, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, विषय ज्ञान असणे गरजेचं आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी इथे एक्झाम तुमची घेतली जाणार आहे. 200 गुणाची इथे एक्झाम असणार आहे. 2 तास तुम्हाला इथे टाईम मिळेल. हॉल तिकीट तुम्हाला या वेबसाईटवरती परीक्षेच्या 7 दिवस आधी तुम्हाला सांगितलं जाईल. अशा प्रकारची या जॉबबद्दलची माहिती होती. आजचा व्हिडिओ इथे संपतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.